आज बायकोला जर बाहेर नेलं नाही तर 12 महिने बायकोचे टोमणे खायला लागेल का? कारण की आज आहे आमचा लग्नाचा वाढदिवस. तर मंदिरात आलतो स्वामीचं दर्शन घेण्यासाठी. तर आज गुरुवार पण होता, चला म्हणून स्वामीचं दर्शन पण होईल. नमस्कार. आज आमची आहे ॲनिव्हर्सरी बघा. 15 वर्षाचा आमचा प्रवास पूर्ण झालेला आहे दोघांचा सोबत. आणि आता आज हे म्हटलं तर कुठंतरी फिरून येऊ. आता गेलोय तिकडेच घेऊन जाणार, त्यात काय एवढं विशेष नाही, पण चल म्हणणारा पण पाहिजे आहे की नाही, बरोबर आहे की नाही. हे बघा, हे आमची चिल्ड्रन कंपनी. हे शेंडफळ आमचं जरा जास्त आगाऊपणा करायला लागले, लाड जास्त व्हायला लागले त्याचे. आता जरा दोन्ही दिदींची आणि ताईचे लाड खूप व्हायला लागले त्याच्या शेंडफळ असल्यामुळं. मग आता चला बघू, आता एकटं घेऊन जाते. ही आपल्या पुण्यातली ट्रॉफिक, तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना. ट्रॉफिक म्हटलं की विषय संपतोय. हे बघा, आमचं शेंडफळ मागं जाऊन बसलंय, आता हट्टाला पेटलंय. मी तिथंच बसणार आहे. आता घेतोय तरी उठा नाही, आता त्याला काहीतरी लाडीगुडी लावून पुढे घ्यावं लागेल, कारण मागं रिस्की आहे, माहिती आहे मला, पण भीती वाटते थोडीशी. सगळ्यात मोठा आपला झेंडा आहे. आणि हा कुठं आहे कोणाकोणाला माहिती आहे मला नक्की कमेंट करून सांगा बरं. शक्तीला कोण कोण येऊन गेले ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कुठल्यावर येतं, शक्यतो तर संडेच्या दिवशीच येतं, कारण आम्ही पण संडेच्या दिवशीच येतो बघा. आणि भक्ती शक्ती नाव हे का पडलंय हे तुम्हाला मी नक्की सांगते. पण तर भक्ती शक्ती हे नाव का पडलं? कारण भक्ती जर म्हणलं की संत तुकाराम महाराज हे भक्ती करीत होते, आणि शक्ती जर म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज यांची शक्ती होती. त्याच्यामुळे त्यांचे पुतळा पण आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज मिलन झालं, हे भक्ती शक्ती स्थान पिंपरी चिंचवडमध्ये स्थापन झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्याला म्हणतात भक्ती शक्ती. हे बघा, बाहेर पडलं की वातावरणाचा थोडा एन्जॉय करायला मिळतो बघा. हे वातावरण बघून असं मस्त वाटतंय का नाही, फ्रेश एकदम वाटते. फिलिंगच अशी फ्रेश येते बघा. ते बघा कुठे घेऊन आले आम्हाला. ओळखलं का तुम्ही? कुणी ओळखले मला कमेंट करा. कालच एकादश झाली आणि आज द्वितीय एकादश असल्यामुळे भाविकांची भरपूर गर्दी, आणि गर्दी अशी पण नाही, पूर्ण लाईन लागली माहिती का. मला तर वाटतं इथं कमीत कमी 1 ते 1.5 तास लागेल. आमचा सिद्धू पण मस्तपैकी खेळायला लागला, काही गार हवा सुटली होती आणि घरी त्याला खेळायला भेटत नाही. जे बाप्पा करतो आता, जे बाप्पा करायला शिकायला लागले ते पण मस्तपैकी करतो जे बाप्पा. चल मुली म्हणलं होता पप्पा मॉलला फिरायचं होता. मॉलमध्ये फिरायला काय आहे बघण्यासारखं काय तिथं म्हणून मंदिरात जाऊ, दर्शन होतंय, 2 शब्द कानावर ऐकायला भेटतात, आपल्या हरिपाठ ऐकायला भेटतो, कीर्तन ऐकायला भेटते, भजन ऐकायला भेटते. मॉलमध्ये काय भेटतं ऐकायला? काहीच भेटत नाही आपल्याला ऐकायला. त्यामुळं मी काय करत असतो, सहसा ऑलमोस्ट मुलांना मंदिरामध्येच आणतो. आळंदी असो, देव असो, आपलं साईबाबाचं मंदिर असो, किंवा चिंचवड गावातलं आपलं श्री मोरया गोस्वामीचं मंदिर असो, पुण्यामध्ये पण नेतो. पण ऑलमोस्ट देवाच्या ठिकाणीच त्यांना मी फिरायला नेतो. मॉलमध्ये सहसा जास्त फिरायला जात नाही. तुम्ही पण मुलांना ही सवय लावली पाहिजे मित्रांनो, माहिती आहे का. हे बघा, फायनली आम्ही गाभाऱ्यामध्ये आलो. 2 तास लागला आम्हाला. हे बघा, विठ्ठलाचं रूप किती छान दिसतंय. हे फिलिंग येते मंदिरामध्ये आल्यानंतर, मन मोकळं होतं, मन प्रसन्न होते. तर फायनली आमचं दर्शन झालं. आम्ही बाहेर आलो तर रांगेमध्ये लागलो. त्या टायमाला सिद्धू आज एकदम गळून गेला, सगळं करत होता, कारण की त्याला टॉयलेटला जायचं होतं, बाथरूम आलं त्याला. मग आम्ही त्याला बाहेर आल्यानंतर बाथरूममध्ये दिलं, मग ते शांत झाला, मग नंतर खेळायला लागला. बायको मेनू कार्ड वाचोस तर तोपर्यंत फ्राय पापड, मसाला पापड मी ऑर्डर केला, तोपर्यंत येऊन गेला. तरी बायकोची ऑर्डर काय सांगण्याचं झाली नव्हती. तर फायनली मीच ऑर्डर केलं. काय खायचं ते खा म्हणलं तुम्हाला, म्हणले जे आवडतं ते खा, जे नसतं खायचं ते नाही खाऊ. पण बायकोला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागली ऑर्डर देण्यासाठी. शेवटी पसंत कोणाची केली? माझीच केली. मला म्हणली तुम्हीच सांगा ऑर्डर काय सांगायची ते. तर फायनली ऑर्डर आली. मस्तपैकी पनीर भाजी सांगितली, जी बायकोला सगळ्यात जास्त आवडते. मला काय आवडते? शेवभाजी. मग मी तडका शेवभाजी सांगितली. सिद्धूला काय सांगितला? सिद्धूला सांगितला मस्तपैकी भात खाण्यासाठी. अजून काय राहिलंय का? जेवढं देतात तेवढं कमी घेऊन चला. आईस्क्रीम खायचं काय?
1 रुपयावाले गारे गार देतो मी खायला तुम्हाला आता. 1 रुपयाला कोण देते बाबा चॉकलेट आमच्या टायमाला 50 पैशाला पण होते माहिती का. 50 पैशाच्या 2-3 येत होते. आणि आता 1 रुपयाची चॉकलेट आता 10 रुपयाला पण 10 रुपये शिवाय येत नाही का ना आता. तर अशा प्रकारे आमचा बर्थडे काय का. तर अशाच प्रकारे आमच्या आज लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. कुठं गेलो होतो आम्ही, तर आम्ही गेलो देवाच्या पाया पडायला. कुठं, देहू तुकाराम महाराज. तर केक पण आणलाय. हा काप पटकन ते त्याला खायला. एकटीने असं काय आहे ना. इधर देऊ लवकर. दम 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 काल करून ये रे राजा. सिनेमॅटिक मध्ये घेते थांबा. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. लग्नाचा वाढदिवस होता आमचा. आम्ही छोटाच साजरा केला. काय केला, देवाच्या पाया पडायला गेलो मस्तपैकी जेवण केलं. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन जर असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, बाय.